नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया, पितांबरी नीलम रत्न कोणत्या राशीने परिधान करावे. रत्नशास्त्रामध्ये मनुष्याच्या प्रत्येक अडचणीवर उपाय म्हणून एखाद्या रत्नाचा उपाय सांगण्यात येतो. शास्त्रानुसार हे रत्न तुम्हाला तुमच्या अडचणीवर मात करण्याची ऊर्जा देते. शिवाय तुमच्या विविध प्रकारच्या अडचणीही दूर करण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या राशीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीला त्या रत्नाचा पूर्ण लाभ मिळण्यास मदत मिळते. शास्त्रानुसार या रत्नांचा संबंध शनिदेव आणि बृहस्पती देवगुरु यांच्याशी असतो. रत्नामध्ये लाल आणि पिवळ्या अशा दोन्ही रंगाच्या छटा असतात. त्यामुळेच हे रत्न धारण करणाऱ्या व्यक्तीला शनिदेव आणि गुरुदेव दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हे लोक आपल्या आयुष्यात प्रचंड प्रगती करतात, नेहमी सकारात्मक राहतात. मनुष्याच्या आयुष्यात आलेल्या अडचणीनुसार त्यांना ते विशिष्ट रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक रत्नाचे एक खास असे वैशिष्ट्य असते. त्यानुसार एक विशिष्ट गुणधर्माचे रत्न म्हणजे पितांबरी नीलम रत्न होय. चला तर मग जाणून घेऊया, पितांबरी नीलम रत्न परिधान करण्याचे नियम. शास्त्रानुसार पितांबरी नीलम हे रत्न कुंभ, मकर, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी धारण करणे लाभदायक असते. मात्र रत्न धारण करताना कुंडलीतील शनी आणि गुरुची स्थिती पाहणे आवश्यक असते. कुंडलीत शनी आणि गुरु पंचम, नवम आणि दशम घरात असल्यास हे रत्न धारण करावे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनी आणि गुरु कमजोर असेल त्यांनी पितांबरी नीलम रत्न धारण करून गोमेद धारण करणे टाळावे. कोणतेही रत्न सरसकट सर्वांनी धारण करू नये. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीनुसार रत्न धारण करणे आवश्यक असते, अथवा कोणत्याही राशीने कोणतेही रत्न धारण केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. रत्नशास्त्रानुसार पितांबरी धारण केल्याने त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, बौद्धिक क्षमता सुधारते, निर्णय घेण्याची क्षमताही चांगली होते, कामामध्ये प्रचंड सुधारणा होते, पैसे कमावण्याचे नवे मार्ग सापडतात, उत्पन्नात वाढ होते, पैसे आल्याने राहणीमान सुधारते. या रत्नाच्या साहाय्याने साडेसातीचा त्रास कमी केला जाऊ शकतो. उद्योग व्यवसायात भरभराटी होते, करिअरमध्ये वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते, कामामध्ये प्रचंड सुधारणा होते, व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी बनते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. पितांबरी नीलम हे रत्न पंचधातूमध्ये घडवून धारण करावे. शिवाय हे रत्न 7 किंवा 8 भार वजनी असावे. शनिवारी किंवा गुरुवारी हे रत्न धारण करणे फायद्याचे असते. हे रत्न हाताच्या मधल्या बोटात घालावे. घालण्यापूर्वी ते गायीचे दूध किंवा गंगाजलमध्ये शुद्ध करून मगच धारण करावे. शिवाय रत्न धारण केल्यानंतर शनिदेव
आणि गुरुदेवाशी संबंधित वस्तूंचे दान अवश्य करावे. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.